नमस्कार. तर मी आलोय परत एकदा. आज वाजले 11:15 वाजता. आज आपण ब्लॉग शूट करायला. डेंजर माणसं आहे ना आपण. तर आपल्यासोबत आहे हा किरकिऱ्या द बॉय आणि तिकडे दोन आपले किरकिरे द बॉईज झुपक्या आणि मेहुल द बॉय. तर आपण आज आलोय कोंडव्यात. तर आपण जाणार आता कौसर बाग एक्सप्लोअर करायला, कारण की रमजानचा महिना चालू आहे. ते तिकडं खूप मस्त खायला प्यायला असतं. मी पण एक्सप्लोअर करणार, तुम्हाला पण सांगणार. तर आपण सोबत खाऊ आणि तुम्हाला मस्त मस्त हिडन जेम किंवा खायचे ठिकाण मी आज सांगणार, म्हणजे सांगणारच आहे. तर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या. कसं बोबडे आहे रे, कसं बोबडे. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी अँडिवर्स. मी काय म्हणतो, हे कितपत बरं आहे. तो मला त्याच्या गाडीवर बसायला बोलते, पण ते बी तो चालवणार आहे गाडी. मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मेरे को भी हो रहा है. विषय भाई, पण आरपीट शेटचं म्हणणं आहे वन साइड बसा. अरे मी वन साइड नाही, मी बोथ साइड बी नाही बसू शकत. कसं बसू? मी नाही माग बसू शकत. अगं बस, त्याला चालू दे गाडी. मी तुझ्या माग बसायचंय. बस माग जिरवतो ना तुझी. मी बस मागे फिरतो बस. राम 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 राम. मारा 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 मारा. अशी रिस्क घेऊन मी डायरेक्ट ह्याच्या गाडी मागं बसलोय पहिल्यांदा जिंदगीत. त्यामुळं थोडी रिस्क आहे, पण ठीक आहे. हळूच तो असा वायबल झाला ना, असं वायबल झाला ना की मग मी असं डायरेक्ट हाताने धरणार, असं ॲक्सिलेटर. पायाचा ब्रेक, उत्तम ब्रेक, उत्तम ब्रेक, पायाचा ब्रेक. आमचा झुपक्या म्हणलाय, कारण की ठीक आहे पोरींच्या जवळ असतो तो, म्हणून त्याला पोरींची सवय लागली. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? काय बोलू आता, पायाचा ब्रेक उत्तम ब्रेक बोलल्यावर इन्शुरन्स आहे का भाई? इन्शुरन्स काढायला लागेल भाई. सरळ चालव ना भाई, मला भीती वाटती. नाही तर मी असं आली. तर निघालो आम्ही कोंडव्यातून कौसर बागच्या दिशेने. आता इथून कुठे आहे काय आहे, आमचे साहेब वाहन चालक आहे आज. ते म्हणले मी सांगतो, मला रस्ता माहिती आहे. तसं गाडी चालवण्याच्याबद्दल आणि रस्ते सांगण्याच्याबद्दल ह्याच्यावर मला विश्वास जरा कमीच आहे. जरा नाही, लईच कमी आहे. बट ठीक आहे, आज मी रिस्क घेतलेलीच आहे जिंदगीत. तर मग म्हणलं चला असंच कंटिन्यू करू. तर मी मॅप पण नाही लावलेला आहे, मागं बसलो आहे आणि मॅप पण लावलेला नाही आहे. तर आज हीच रिस्क घेऊन मी एक्सप्लोअर करणार आहे कौसर बाग. तसं तर तुझ्या डोळ्यात पाणी यायला पाहिजे. माझ्या डोळ्यात पाणी बोच्यावर आपटलं येईनच. आई शपथ, मला जी भीती होती ते होता राहिले. समोरून एक अंकल डायरेक्ट गाडीवाले, साहेबांनी ब्रेक मारला, स्कूटीच्या मध्ये गॅप होता ना त्याच्यात साहेब, आणि मी चालकाच्या आणि ब्रेक बी मारले. मी सटकलो ना, डायरेक्ट पुढे गेलाय. नको रे बाबा, अशी रिस्क तुम्ही घेऊ नका. मी घेतली, मी पस्तावलो. यातानी मीच चालवणार गाडी, यातानी देत नसतो याला. आई शपथ, जिंदगी में रिस्क है तो इश्क है, लेकिन असं इश्क करू नका बाबा. इश्क बडा तडपावे. माझी चुकी होती त्यात. नाही, तुझी चुकी नव्हती, पण तुझ्या पद्धतीने ब्रेक मारला आणि आपण दोघं पुढे गेलो. तो त्या कप्प्यात फोल्ड होऊन बसला असता, थोडं जर अजून पुढं आला असतं तर. पोचलोय कौसर बागेत. भरपूर गर्दी वे, भरपूर गर्दी. बिलिसांचे मस्त पिंजरे बघा. हे पिंजरे दिसतात का तुम्हाला पोलिसांचे? ते पण आहे. गाड्या बिड्या मजबूत आहे. बघू आता एक्सप्लोर करू आपण काय काय खाता येतं आपल्याला. कबाब बिबाब. मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. काहीतरी ट्राय करू. तिथं चांगलं दिसतंय तिकडं. आरपीत शेट म्हणले की मला 2-4 जागा माहिती आहे, तर मी त्यांच्या भरोशावर आहे. बाकी मी आरपीतच्या भरोशावर आहे आणि हे दोघं माझ्या भरोशावर आहे. आपण आलोय तर ठीक आहे, लेकिन मकसद बोलना नाही आहे. मकसद नाही बोलणे. मकसद विसरायचं नाही. बैग लाए क्या? बैग लाए क्या? अरे यार, तो डिक्की में रह गया. डिक्की में ही छोड़ दो. आपण बघू. असं हे असं चालूच राहणार.
गाबडेगिरी नवीन शब्द आणलाय मार्केटमध्ये मी, गाबडेगिरी. तुम्ही पण वापरायला # गाबडेगिरी इन द हाऊस. तर आलोय आपण एका ठिकाणी शालीमार असं हे आतमध्ये आहे. इथं म्हणतात की मस्त मस्त आयटम भेटतात. तर मी तुम्हाला दाखवतो काय काय आयटम आहे. फिरणी पण विषयानी बिर्याणी मी फिरणी खाएंगे ना फिर आपण. फिरणी तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर आपण फिरणी दाखवतो. सगळं काही घेतलेलं आहे आम्ही सगळं. आणि नाव एकाचं पण माहित नाही कोणालाच नाही. या माणसाचं सांगितलं नाव विचारा त्याने जपाजप टाकलेच पाहिजे. माणूस म्हणतोय मी प्युअर व्हेज मी खाणार तिने सांगितलं असतं. अरे पण आपल्याला नावच माहिती नाही ना. पण ठीक आहे. पण मला एक नाव माहिती आहे भाई. हा चिकन समोसा आहे आणि हा कबाब आहे कुठला तरी. हा कटलेट हा चिकन कटलेट आहे आणि बाकी असंच विषय. हा चिकन ब्रेस्ट पासून बनवलेलं आहे एवढं तर मला बी येते. आणि हे वडे आहेत मस्तपैकी. आपण टेस्ट करू एक एक मजबूत आणि सांगू आहे का ना. मस्त आहे ना. पहिले हे टेस्ट करणार आम्ही. फक्त मसाला आलाय तोंडात तुटलंच नाही ते. चायनीज सारखं लागतंय मेहुलसाठी. ऑब्वियसली चायनीजच येते. इंडियन टच होना मांगता ना इसको. उस पे नहीं, इसमें सब में ज़्यादा तेरे इंडियन टच में नहीं. हे आप मोठं चिकन 65 तर म्हणू शकतो सिमिलर. मंचुरियन नाही चिकन 65 सारखं आहे नाही ना. आपण हे खाऊन बघू आता. ह्याचा एक पीस घेतो मी तोडून. ह्याचा काय विषय एकदा चेक करू. वेगळं आहे थोडं. हे आणि हे वेगळं थोडं वेगळं लागतं. हे आणि हे दोन्ही वेगळे. चिकन 65 चिकन 64 काय 4 जन को छोड़ो 4. हे चिकन 65 चिकन 64. हे थोडं सावर आहे थोडं आंबट आहे. आणि हे जे आहे ना हे नॉर्मल आहे. म्हणजे नॉर्मलच समजून जा. जसं चिकन 65 थोडं एकदम काइंड ऑफ थोडंसं स्पायसी. 66 चिकन 66 आणि 65 हा विषय. बाकी याचा रिव्ह्यू आपण देऊ शकतो एकदम कचकेमध्ये. कारण की हा आपला काइंड ऑफ फेवरेट विषय. कधी कधी खातो आपण. थोडं स्पायसी पाहिजे होतं बट ठीक आहे. क्वालिटी आहे. ज्या लोकांना स्पायसी नाही म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं की सगळ्यांना कमी स्पायसी. जे लोक नाही का म्हणजे जास्त स्पायसी लवर नाही किंवा काय माइल्ड खातात ना त्यांच्यासाठी बेस्ट विषय बेस्ट. बाकी ह्याच्यात विषय चांगले. हा कटलेट विषय बघू आपण. गरम आहे हात. एकही आयटम तसं तेवढं स्ट्रॉंगली नाही आवडत. ठीक आहे. माइल्डच आहे सगळं असं ना लय माहिती आहे. असं स्पायसी नाही. आणि त्यांनी रमजानच्या हिशोबाने बनवलं आहे. म्हणजे दिवसभर पोटात काय नसतं तर माइल्ड असलेलं बरं. छान आहे. आपण पुढचा कटलेट हा विषय घेऊ. हा कसा आहे बघू. ह्याच्यावर आहे ना मला दिसतंय की थोडं काय म्हणतात ते ब्रेड क्रम्स टाईप लावून त्याला फ्राय केलेले कुरकुरीत. हां ओट्स आहेत का काय म्हणतात ते कॉर्नफ्लेक्स तसं काइंड ऑफ काहीतरी थिंग लावून फ्राय केले. कॉर्नफ्लेक्स ह्याला लावलेलं ह्याच्यात चीज आहे आतमध्ये. काइंड ऑफ चांगलं लागते. काइंड ऑफ चांगलं म्हणजे काय म्हणजे एकदम ड्राय नाही रे. थोडंफार ज्युसी आहे आणि जास्त शिजवलेलं नाही. असं चिकन मला आवडतं. तुम्हाला कसं आवडतं. मला पहिलं आवडायचं. आम्ही काहीच करू शकत नाही. या माणसाने हाताने सोडलेलं आहे चिकन. आम्ही काही नाही करू शकत. आम्ही नाही सोडू शकत. भेटलेली निघून जावं म्हणून उपास धरलेत. हा काय विषय. वर डायरेक्ट आभाळी म्हणजे आकाश आकाश रात्रीतलं. आणि लाईटी बिटी घालवल्यात काय मिळचे. फुल भाई पोलीस आलेत ना बाहेर. नाही कॅन्डल लाईट डिनर करतायत आणि टॉर्च लाईट डिनर. बरं ते बी त्यांनी पडदे बिडदे झाकले. डायरेक्ट केद केलंय आपल्याला. काय विषय. वन साईड
जप्त तर नाही करणार ना? बिल भरल्याशिवाय बाहेर जायचं नाही. बिल भरलंय. त्यांना नाही माहिती ना ते. आपल्याला स्कॅनर दाखवायला मला लागते. म्हणलं तो मागाशी की हो गया भाई. हा मालपोहा आणि ही फिरणी आलेली आहे. तर हम लाजेंगे नाही खाएंगे. आम्ही जसं सांगितलं होतं रिव्ह्यू जो आहे हा माणूस देणार आहे. तर हा माणसावर मी थोडं लाईट नसल्या कारण थोडं फ्लॅश मारतो. ठीक आहे माणूस? जबरी मस्त आहे का? खरंच का बळच? आई खाऊन बघ. जबरी काय टेस्ट आहे नक्की? गोड. गोड आहे. मी कधी खाल्ला नाही मालपोहा, तुम्हाला सांग. त्याची गरज नाही पडणार तर. हां ठीक आहे, हो गया. थँक्यू. पण मस्त ना? एक नंबर भाई. एक नंबर. मी बी ट्राय करतो. लय गोड आहे. त्याच्यावर रबडी टाकली रे त्यांनी. तरी पण बुंदी है ना? बुंदी कॉम्बिनेशन हा का? प्लस त्याच्यात रबडी आणि हे पण मी पण एक बाईट बनवलेली आहे हाताने रबडी त्याच्यावर. थांब जरा, मला कॅमेरा धरायचा त्यामुळे मी हात घाण नाही करू शकत. पण मी ट्राय करतो एक बाईट. काय नाही, कॅमेरा धरायचा. अंग्रेजच्या ओला दे. वाघमध्ये कधीपासून अंग्रेज झाले बाई. मस्त हा विषय. मला आवडलाय. जास्ती गोड नाही आहे. मला पण गोड नाही हा. जरा गोड नाही आहे. मला आवडलाय. कोण म्हणलं होतं हे संपणार नाही? कोण म्हणलं होतं? हा म्हणला होता. म्हणला ना भाई मी तर बनायचं पण नाही असं. मेहुल शेटचा विषय होता. मेहुल शेठ म्हणलं हे संपवतो मी, मागवा. हा म्हणला नाही संपणार. ज्या हिशोबाने ताटावर हात मारण्याचा कार्यक्रम चालू आहे ना सगळ्यांचा, त्या हिशोबाने हे नक्कीच संपणार. आणखी एकच नंबर आहे हे. बघा ना, 2 मिनटं पण नाही आलेत बट हे जवळजवळ संपलंय. फिरणी पहिला नुसतंच पांढरं झालंय. शिरा वाटतं. खीर हां, खीर टाईप आहे ना? काय असतं हा विषय? काय मला नाही माहिती. मला पण नाही माहिती एक्झॅक्टली. पण ते बहुतेक तांदूळाची खीर आपण खातो ना, हां ते तांदूळ एकदम बारीक केलं हां आणि त्याची खीर बनवली. ठीक आहे. मग उचला एक चमचा. आता काय क्षितिज सर उचला तुम्ही पण. कसं आहे, तुम्हाला राग नको यायला परत. भाई आपल्याला राग नाहीत. ज्याला आला राग त्याची माफी. त्याला येऊन घ्यायलाय राग. त्याला येऊन गेलाय ना. आम्ही ह्याचं पोस्टमॉर्टम करतोय पण आम्ही करणार. रिव्ह्यू बघायचा. ठीक आहे, खाऊन रिव्ह्यू बघू. सांग. खातो पहिले मग रिव्ह्यू द्यायला मोकळा. असं अंधार आहे. तोंडावर मारलं तर बरं होईन असं. हा रिॲक्शन म्हणजे येईन. पण म्हणजे असं एक सेपरेट लाईट बॉय ठेवलेला आहे. जन्नत. आईस्क्रीम आणि ते नुसतीच मला ये जन्नत आहे. एक अजून मस्त काय अजून नाही. मस्त आहे. वास आहे म्हणा. भाई साहेब अशा 5 वाट्या जरी ठेवल्या ना माझ्यासमोर. दिल्लीला लय फेमस आहे बाई. चाटून पुसून मोकळ्या असतात त्या. मी कपवन एवढं क्लास आहे. लय क्लास आहे. बिझनेस असं नाही बनवता येणार आपल्याला. जी ती चव आहे ना लय कडक. शेप ठेवायला तो पण नाही बनवणार आणि नॉर्मल डेजमध्ये नाही संपणार. मी ना जेवढं वेळ ह्याची बाईट घेतो तेवढा वेळ डोळे बंद होतात. मी म्हणून तुला फिरणी स्टार्टिंगलाच बोललो. बघितल्या फिरणी एक नंबर विषय. आता वाइंड अप. चाटून पुसून संपवण्यात विषय आला. एवढा आवडलेला विषय मला पहिलंच माहिती होतं रे. आणि एवढा आवडलाय की दुसरी बी आलेली. आम्ही फक्त टेस्ट करणार होतो पण दुसरी बी आलेली टेबलावर. माहिती का? टेस्टिंगच आहे भाई. ही टेस्टिंगच आहे. अजून 4-5 मागवले असतं तर ते विषय वेगळा. असे 5-6 ठेवले तरी मी एकटा खपवीन. एवढा मस्त विषय पण हा आलेला आहे. परत संपणार आम्ही. आता हे संपून आपल्याला पुढं जायचंय. तवरा म्हणून एक आहे स्पॉट. तिथं ज्यूस चांगले भेटतात असं मला अर्पित शेटनी आणि चिंगूनी सांगितलेलं आहे. दुकानाचंच नाव तवरा आहे. तर आपण जाऊ तिकडं आणि मस्त मग ज्युसेस पिऊ. मस्त असं आम्ही स्टार्टर टाईप मटेरियल आणि गोड खाल्लेलं आहे. आता गोडमध्ये फिरणी जसं मी तुम्हाला सांगितलं एक नंबर. मालपोहा एक नंबर. मालपोहाची कॉस्ट 230 रुपीज होती विच इज
थोडी डिफाईंड, कारण की टेस्ट पण तशी आणि नट्स व ड्रायफ्रुट्स वगैरे यूज केले आहेत त्याच्यात. आणि फिरणी तर मस्त, 100 रुपयात तुम्हाला एकदम जन्नत, डायरेक्ट तुम्ही स्वर्गाचा द्वार टच करून येता. एवढे मस्त मजा आहे. आता पोलिस होते इकडे, बंद करायला लागलेले आहेत सगळं. व्हिडिओ काढत होते आपण डायरेक्ट. त्यांनी व्हिडिओ काढले, यांनी बोटं दाखवले डायरेक्ट. बंद झालं. एवढा माझे त्याला. पण गर्दी बघा, वन साईड नाही, 2 साईड काय. वन साईड नाही, बोथ साईड गर्दी आहे एकदम. तर आम्हाला तवराला जाऊन ज्यूस प्यायचा होता, म्हणजे काइंड ऑफ थिक मिल्कशेक येतो, बट अनफॉर्च्युनेटली यांनी बंद केलेलं आहे. त्यामुळं दुकानं बंद करायला लागलेत आणि भेटन असं वाटत तर नाहीच आहे, बिलकुल नाहीच वाटत आहे. सेकंडली पुढं बघू आपण, एक सोडा आहे गोल्डन सोडा, तो खूप फेमस आहे इकडं, तर आपण तो ट्राय करायचं बघू. आम्ही थोडं मिसअंडरस्टूड झालो आहे. ज्यूसचं नाव तहुरा ज्यूस आहे आणि विषय असा आहे की सगळंच बंद करायला लागलं. ते एक दुकान चालू भेटलेलं, बट आपल्याला ज्यूस भेटला नाही कारण की पोलिस सगळे बंद करत आहे. आता काय भेटन का नाही, थोडं चौकशी करतो, थोडं सिक्रेटली काय भेटते का बघू, आणि भेटलं तर दाखवतोच नक्की. तुम्ही फक्त बघत राहा. कोरोनाला 5 वर्ष झाले, 23 मार्च. हा का, हॅपी बर्थडे करायचा का? करू नको. ये बड़ी अच्छी बात कही आप. अर्जंटमध्ये आम्ही सुमडीत जुगाड करून, हे बघा अंधारात एकदम जुगाड करून ज्यूसचा लावलाय शोध. त्यांना म्हणलं एकच द्या फक्त टेस्टिंगसाठी आम्हाला. कसं वाटतं तुम्हाला जुगाड? खरं सांगू नको, जाऊ दे, खोटं सांगतो, बरं वाटतंय. खरं सांगा, फाटले ना. बंदूक, तोप, पिस्तूल, रणगाडा कशाला नाही पाठत पळायला हाच पुढं होता पण. कसा विषय? एक पिलो मी, पिऊन बघितला ना, पण काय विषय हा? बघ ना, तुझीच रिॲक्शन तूच बघ. पिऊन बघतो मी. लय गोड आहे रे. बोललो होतो लय स्वीट आहे, लय गोड आहे, लय स्वीट आहे. जो एक्स्ट्रीम स्वीट लवर आहे ना त्यासाठी हे खूप बेस्ट आहे. आणि थिकनेस पण तेवढी. थिकनेस लय कडक आहे. पिस्ता फ्लेवर आईस्क्रीम लागते मला भरपूर, आणि चांगले. थोडं स्वीट कमी असतं ना भाई, एक नंबर मटेरियल होतं, पण स्वीटनेस लेवल ॲट इट्स पीक, एवढं घाण गोड आहे. एखाद्याला डायबिटीज लगेच गचकल. शुगर 550 प्लस बूस्ट होऊन जागेवर मरण, एवढं गोड आहे. पण ठीक आहे, आफ्टर टेस्टमध्ये खूप गोड लागते. जेव्हा तुम्ही ते पिता ना तेव्हा नाही लागत, आफ्टर टेस्ट लागते. बाकी आता पुढं बघू अजून काय भेटते का. बंद मार्केटमध्ये शोधू आपण काय, हीच तर मजा आहे. आलोय, एक्सप्लोर करतोय, बंद मार्केटमध्ये एक्सप्लोर करू आपण. उघड्या मार्केटमध्ये तर सगळेच एक्सप्लोर करतात. हिडन जेम बघायचं आपल्याला, जे डायरेक्ट हिडन असतील, म्हणजे बंदच सगळं. आईच्या गावात टायमिंग चुकला रे थोडा आपला. बाकी काय? टायमिंग चुकला थोडं लवकर यायला होतं, तासभर अगोदर. आपण आलो 11:30 वाजता, 12 वाजता सगळं बंद झालं. थोडं मीच थोडा निघायला उशीर केला. थोडं एडिट बिडिट करत बसलेलं मागचा ब्लॉग, त्यामुळं आपण टाइमवर आले. आरपी तर मी लेट केलंय. ए भाई काय रे भाई, मी जिंदगीत पहिल्यांदाच स्वतःची चूक कबूल केली. त्या फ्लॅटवर झोपायला तुझी यायला सांगतो. मी पहिल्यांदा जिंदगीत कबूल केली माझी चूक. आता मी इथून पुढं करत बी नसतोय. आता चूक मेहुल शेठचीच आहे. संपला विषय. भाईने बोला बोलने का तो बोलने का, मा क्या किया. गोल्डन सोडा जे मी तुम्हाला म्हणलेलं फेमस सोडा आहे. ब्लॅकमध्ये देतात, ब्लॅकमध्ये. ब्लॅकमध्ये नाही, मी तुम्हाला म्हणलं ना हिडन जेम एक्सप्लोअर करणार सगळं बंद असताना, तर तेच करतोय आपण. बंद असताना एक्सप्लोअर करतोय. आता मी त्याला हळूच बोलून आलो की सुमडीत कोंबडी द्या आम्हाला 2 सोडे, एक जिरा सोडा आणि एक लेमन सोडा. लेमन सोडा पाहिजे ना आपला, एक लेमन आणि एक जिरा सांग. एक लेमन आणि जिरा. तो येईन हाजमा पण घेऊ. हळूच येईन. हळूच पिऊन तुम्हाला एकदम टेस्ट सांगतो. लांबून बघा, इथून दिसतंय का तुम्हाला, इथून गोल्डन सोडा. आता ते थोडं लांब आहे, जवळ जाऊन मी तुम्हाला सांगतोच की कसं दिसतंय गोल्डन सोडा. बघा एवढ्या सिक्रेटमध्ये तर कोणी स्मगलिंग स्मगलिंग पण केली नसेल एवढ्या. हा, एवढ्या सिक्रेटमध्ये स्मगलिंग तरी होती का? पोलिसाची गाडी जर आली ना तर त्याचा निम्मा धंदा उचलून नेतील. त्याची बी बरोबर आहे. 2 ग्लासासाठी धंदा नाही बुडवणार. काय म्हणणे, 2 ग्लाससाठी पाहिजे नाही 2 नाही, लय गर्दी थांबली तिकडं सुमडीत. पण आपल्याला 2 देताना जर पकडला गेला
तर त्याचा दिवसभराचा तो मधून म्हणतो भाई 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 उधर रुको ना भाई मैं खुद आता देने को भाई तुम जरा रुको ना भाई म्हणलं ठीक आहे भाई बोचा शेकतील बोचा परत बोला बोचा शेकतील बोचा कुळे हे मम्मीला दाखवत होतो हे मम्मीला दाखवतो तुम्ही लय साधूक बांधता ना मम्मीला माहिती आहे कटकट. माझ्या फंस गया सीएम माझ्या नाही माहिती सज्जन समजतात आपल्या. आता कसं हे कट झालं नाही पाहिजे. नाहीच होणार अनकट अनस्क्रिप्टेड. तिसरा राऊंड आहे 2 सोडासाठी तिसरा राऊंड मारलाय म्हणजे सोडा प्यायच्या अगोदरच जेवण जिरणार आहे बहुतेक. 2 धडाधडीचे कार्यकर्ते पाठवले आता शूट घे बाय करून 2 धडाधडीचे कार्यकर्ते पाठवलेले आहेत आम्ही पुढं. मेहुल शेठ आणि क्षितिज सोनटक्के शेठ डायरेक्ट अंगावर गेलेत आणि आता काय भांडणं चालू आहे का काय माहित नाही मला. आता पर्सनॅलिटीचा जादू आहे काय माहिती आणि तगडी आहे पर्सनॅलिटी. मेहुलच्या पर्सनॅलिटीचा जादू नाहीतर मग आमच्या शेताच्या गरीब परिस्थितीचा चेहऱ्यावरच्या हावभावाचा जादू होईल आता. दोन्हीपैकी एक होऊ दे मी तर म्हणतो. झाला तरच बरं. अरे रे रे तिसऱ्या राऊंडला बी हाकलून दिले. भाई आजच्या जन्मात सोडा भेटणार आहे का सोडायला लागणार आहे. माझ्यातच सोडा तयार झाले पोटात च्या आईला ते कुठला तवरा ज्यूस पिऊन तवरा पार डोक्यात गेलाय भावरा झालाय डोक्याच्या माझ्या गावात त्या तवराच्या गोड होता तेव्हा. हा ना असं गेलं राप रूप पण गावात अख्खी बासुंदी पोटात गेली तरी तेवढा गोड नाही लागला तेवढा ते एक तावराचा गोड तो. 855.99 वेळा ऑर्डर विचारली मी मारी ना आता शिरत्या भाई पण रिस्पॉन्स बघितला हात दाखवायचा काय 1.5 तास हात हलवल्यानंतर आलाय तो. 1.5 तास हात हलवलाय. मी म्हणलं ना एकतर 2 गोष्टीचा फायदा होईल. एक तर पर्सनॅलिटीचा नाही तर गरीब तोंडाचा. तसा तर दोन्हीचा बी नाही झालाय पण ठीक आहे मेहुल बाईला देऊ प्रायोरिटी दाखवला. हा नल्ला काय करतोय जाऊन सांगून आलं त्याला नल्ला जाऊन सांगून भाई आलं पण त्याला नल्ला. already. आणि आपला ॲटिट्यूड वेगळा गेलोच ना त्याने चाललो होतो. अरे पकड मेरे को जानता नाही असला विषय त्यामुळे थांबलो इथं. ठीक आहे बघ भाई फक्त मीच काय गोरा दिसतोय याच्यात ही लोक गोरीच नाही दिसत आहेत. हे बघ स्नो व्हाईटला विसरला गोरा दिसतो. स्नो व्हाईट इथून बघ हा अँगल बरोबर आहे. तुम्ही चुकीच्या हाईट अँगल बारीक आहे उजड तोंडावर पडतोय त्यांचं तोंड इकडे या साईडने थांब. दिसलं का गोरा चपट्या नाकाचे हाईट बारीक आहे. तुझा जीव आहे का पोलिओ डेअरीच्या. हात पाय काड्या डेअरी वाड्या. हातपाय काड्या आणि ढेरी वाड्या. खाली नाही दे सकता फॅमिली शो. बीप बीप कर बीप बीप तेरी बीप की बीप. आता सोडायला धरला का. चला आपण निघू मस्तपैकी आता. लय वेळ झालेला आहे. काही नाही ब्लॉगिंग करतोय चाललोय नॉर्मल शूट करतोय. हो चाललोय काय पोलीस वाले घाबरत. मी नाही घाबरत. आमचा माणूस आवाजच डाऊन डायरेक्ट व्हॉल्यूम 0 करून टाकला नाही. आणि मला म्हणे काय म्हणलं ब्लॉगिंग करतोय. ठीक आहे नीट जा घरी म्हणले. फक्त काका चांगले होते पण हे काका शेकवतायत सोडावाला शेकवला आपला सोडा तर कळते. शेवटी फायनली आम्हाला इथून निघावंच लागलेलं आहे रिकाम्या हाताने. आणि पहिला तोडवला डायरेक्ट मालकाला त्याच्या. चांगलं आहे गोल्डन सोडा या तुम्ही प्या आणि मग आम्हाला कमेंट करून सांगा कसा होता. आपलं कसं आहे वेगळं युनिवर्स आहे. आम्ही नाही खाऊन सांगणार तुम्ही या आणि तुम्ही खाऊन आम्हाला कमेंटमध्ये सांगा की कसं होतं. मग आम्ही येतो आम्ही परत येतो. मग मारला पण असा फटका टाकला फक्त एवढाच आवाज आला लांबपर्यंत आला. तो आला की मी मागे वळलो. कॉन्फिडन्स सगळं उतरला त्याचा जेव्हा भाई म्हणत भाई काय दोन्ही कुळे एकत्र सुटले. दोन्ही कुळे त्यांच्याच माणसांमुळे त्यांना मारा खायला भेटलं. हा ते तर आहे म्हणा पण दोन्ही कुळे नाही दिला म्हणून भाई कर्मा. मी बोलू का नको निघलोय तर खरं पण परत मला मागच बसावं लागतंय. तसं मला ऑफर केलं होतं याने चालवतंय का पण
म्हणलं ठीक आहे शूट करतो बसून मागं. चालवलं तर शूट करता येणार नाही आणि आता काही शूट करणार नाही. करतो हा व्लॉग इथंच एंड मी. तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ठोकून टाका. बॉय. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात लाका 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 लाका.